आता चाललोय पांडवलेणीला सकाळी सकाळी. पांडवलेणीची टूर करवतो आम्ही आता तुम्हाला. आज आम्ही आता बाईकवर चाललोय. पंचवटी मध्यवर्ती बस स्थानक तसेच नाशिक रोड येथून बौद्ध लेण्यांसाठी बसेस सुटतात. अंबडला जाणाऱ्या बसने येथे उतरता येते. तसेच नाशिक दर्शन बसही आपल्याला येथे थांबा घेता येते. पार्किंगची सोय असल्याकारणाने तुम्ही येथे खाजगी वाहनानेही येऊ शकता. चला आम्ही आता चाललोय पांडवलेणीवरती. चला. स्थानिक कथेनुसार या ठिकाणी पांडवांनी काही काळ वास्तव्य केले असल्याकारणाने या ठिकाणाला पांडव लेणे असे म्हटले जाते. लेण्यांकडे येणाऱ्या दगडी पायऱ्यांचा संच चढू शकतात. जे लोक ट्रेकिंगचा आनंद घेतात त्यांच्यासाठी डोंगराभोवती एक पायवाट आहे. Go. फायनली आपण पोहोचलोय. सवय नसल्या कारणाने जरा कठीणच गेलं चढायला. खूपच दम लागला, त्यामुळे काही वेळ विश्रांती केली. जवळजवळ 25 ते 30 मिनिटे लागली आम्हाला वर यायला. वरती पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. पाणी साठवण्यासाठी अशी छोटी हौद केली आहे. लेण्यांपर्यंत पोहोचल्यावर खडकात कोरलेल्या वास्तुशिल्पाच्या चमत्काराने तुम्ही थक्क व्हाल. गुहेच्या भिंतीवर गुंतागुंतीचे कोरीव काम, सुंदर शिल्पे आणि प्राचीन शिलालेख भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाची झलक देतात. पांडव लेणीमध्ये 24 लेणी आहेत. त्यामध्ये गुंतागुंतीचे कोरीव काम, शिल्पे आणि अलंकृत खांब आहेत. सर्व काही दगडामध्ये कोरलेले आहेत. मुख्य गुहा म्हणजे गुहा क्रमांक 3 सर्वात मोठी आणि सर्वात विस्तृत आहे, ज्यामध्ये प्रार्थना हॉल आणि अनेक कक्ष आहेत. यात एक मोठा स्तूप आणि अनेक सुंदर शिल्पाकृती आहेत. या ठिकाणाहून नाशिकचे संपूर्ण दर्शन घडते. चाफ्याच्या फुलांनी बहरलेले अनेक वृक्ष या परिसरात बघायला मिळतात. आतापर्यंत आपण जी लेणी बघितली ती एंट्रीच्या लेफ्ट साईडला होती. आता ही राईट साईडची लेणी बघूया.
पाण्याची सोय बघायला भेटते. अशा ऐतिहासिक स्थळावर आल्यावर निदान तरी आपण कचरा करू नये त्याची काळजी घेतली जावी. इथून आपण सुरुवात केली होती, हा एंट्रन्स. चला आता आम्ही चाललो परत रिटर्न खाली. वरती चढायला खूप वेळ लागला. तर चला आमचा हा व्लॉग आम्ही आता इथंच शेवट करतो. तर कसं वाटलं आमचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.